मोताळा नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात. थोडक्यात हकीकत यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे माती वाहतूक करताना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 4,000 रुपये तसेच येथून पुढे तहसील कार्यालय मोताळा हद्दीमध्ये सदर वाहनास सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 10,000 रुपये असे एकूण 14,000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक 13/02/2025 रोजी आयोजित पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे श्री कौतिकराव विष्णाजी रावळकर, वय 52 वर्ष, पद निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय मोताळा यांनी तहसील कार्यालय मोताळा येथे तक्रारदार यांना पंच क.1 यांचे समक्ष माती वाहतूक करताना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 4,000 रुपये तसेच येथून पुढे तहसील कार्यालय मोताळा हद्दीमध्ये सदर वाहनास सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 10,000 रुपये असे एकूण 14,000 रुपये लाचेची मागणी करून गैरलाभ मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचेवर संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही. तरी आलोसे यांचे कृत्य कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा होत असल्याने लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन बोराखेडी येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कार्यवाही 1. माननीय श्री मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती 2. माननीय श्री सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शीतल घोगरे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा, सापळा पथक सफौ श्याम भांगे, पोहेक, प्रवीण बैरागी, पोना, विनोद लोखंडे, पोका शैलेश सोनवणे, चानापोको, नितीन शेटे, पोको अर्षद शेखर, अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली. पोलीस उपअधीक्षक शीतल अशोक घोगरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा. आज रोजी आम्ही तहसीलदार मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावळकर यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्या विरोधात मातीची गाडीचा टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्पराचा मोबदला म्हणून 4,000 आणि महिन्याला एका गाडीचे 10,000 असे 14,000 लाच मागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आम्ही 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री रावळकर निवासी नायब तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालय येथे पडताळणी केली असता त्यांनी 14,000 रुपये लाच मागणी केली पडताळणीप्रमाणे. परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता सापळा दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही. त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन मोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध बोराखडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फीशिवाय इतर कुठलाही मोबदला तो पैशाच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064. धन्यवाद.